तयार झाली आपली पालक भाजी। चवीला खूप छान लागते, करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे पालक भाजी। पालक भाजीसाठी बघा, मी पालकाची अशी मोठी पानं घेतलेली आहेत। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आहे आणि 1 मोठी वाटी तूर डाळ आहे आणि एक छोटा अर्धी वाटी आहे ना, तर मिरचीचा ठेचा आहे अर्धी वाटी। इकडे लसूण पाकळ्या 10-12 आहेत। इकडे आपल्याला हळद, हिंग, जिरं, मोहरी मसाले लागणार आहेत। तर आता ही भाजी मी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे। तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा मी भाजी स्वच्छ धुवून घेतली, कापून घेतली। त्याच्यामध्ये मी तूर डाळ आणि मिरचीचा ठेचा घालून शिजवून घेतली आणि नंतर मी त्याचा असं गरगटा केला आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातला। म्हणजे आपल्याला पातळ भाजी पाहिजे ना, तर त्याचा असा गरगटाच छान लागतो पालक भाजीचा। तर आता हे बघा, मी सगळं तयार करून घेतलेलं आहे। आता फक्त मला फोडणी घालायची आहे। तर फोडणीसाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे, मसाले आणि लसूण। इकडे मी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता घातले मी मोहरी, जिरं आणि हिंग। फोडणी मारताना कधी पण अगोदर आपण मोहरी घालायची, कारण मोहरी तळतळायला वेळ लागतो आणि जिरं पटकन होतं, म्हणून अगोदर मोहरी घालायची। आता घालते मी ठेचलेला लसूण। आता लसूण तळून घेऊया, गुलाबी गुलाबी कलरवरती आपण लसूण तळून घेऊया। आता घालते हळद आणि शिजवलेली भाजी घालूया। ही भाजी चवीला खूप छान लागते, भाकरीसोबत तर अप्रतिम लागते। कोणतीही भाकरी करा, तांदूळाची करा, ज्वारीची, मक्याची, सगळ्या भाकरींसोबत ही भाजी खूप छान लागते। बघा, तडकाही छान बसलेला आहे, एकदम मस्त घमघमाट सुटलाय। आणि पालकाची भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते, मुलंही आवडीने खातात, त्यामुळं पालक मी बनवते। आठवड्यातून एकदा तरी पालक असते माझ्याकडे। तर हे बघा, मस्त तडका बसलेला आहे। आता घालते मी मसाले, धना जिरा पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा घालायचा। तसे मसाले नाही घातले तरी ही भाजी खूप छान लागते, कारण आपण शेंगदाण्याचा कूट आणि लसणाची दणदणीत फोडणी मारलेली आहे, त्यामुळे ह्या भाजीला खूप चव छान येते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि एक अर्धा क्यूब मी बटर घालते। बटरमुळे भाजीला खूप छान चव येते। आता आपण भाजीला उकळी काढून घेऊया। 2 उकळी आली ना की छान भाजी तयार झाली आपली। चवीला खूप छान लागते, करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।